मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रलंबित वनहक्क दावे तातडीने मंजूर करण्यात यावेत अशी आक्रमक मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या संदर्भात सपकाळ यांनी थेट जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेतली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी आणि दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ आता मैदानात उतरले. सोमवारी 22 जून रोजी सपकाळ यांनी जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांची भेट घेतली. सातपुड्याच्या कुशीत राहणाऱ्या भिल्ल, कोरकू, बारेला, भिलाला, धानका, पावरा आणि निहाल समाजातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यातच त्यांचे वनहक्क दावे अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्यामुळे आदिवासी समाजात नाराजी आहे. हे सर्व प्रलंबित दावे तातडीने मंजूर करावेत अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे. या दाव्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष शिबिरे म्हणजेच कॅम्प आयोजित करावेत, जेणेकरून पात्र आदिवासी बांधवांना तातडीने न्याय मिळेल अशी आग्रही मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. यापूर्वी काही दावे मंजूर झाल्यामुळे समाजात काहीसे समाधानाचे वातावरण असले तरी अजूनही अनेक पात्र कुटुंब हक्कापासून वंचित असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिले. आज आदिवासी समाजासोबत आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, काय मागणी केली आहे? बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी, कुशीत आणि माथ्यावर मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज राहतो. भिल, कोरकू, बारेला, भिलाला, धनका अर्थात पावरा समाज राहतो, निहाल समाज देखील राहतो. या समाजाच्या ज्या मूलभूत गरजा ज्या आहेत, त्यांच्या ज्या मूलभूत मागण्या आहेत आणि फॉरेस्ट राईट ॲक्टनुसार जे प्रलंबित दावे आहेत ते मंजूर करावे, त्याचा कॅम्प घ्यावा आणि अर्धे जे मिळालेले आहेत त्याच्याबद्दल कुठेतरी धन्यवादाचा भाव आहे. मात्र उर्वरित संपूर्ण दावे जे आहेत ते पूर्ण करावेत अशा अनुषंगाने आज विनंती करण्याकरता आम्ही आलो आहोत. तर वनहक्क दाव्यांसाठी आता विशेष कॅम्प लागणार का आणि प्रशासनाकडून यावर काय पावले उचलली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.